दिवसाची सुरुवात तुमच्या गुड मॉर्निंगच्या मेसेजने, रात्रीचा शेवट तुमच्या गुड नाईटच्या मेसेजने, या सगळ्याची ना इतकी सवय झाली आहे. पण तुम्हाला कधीही कॉल करा, तुम्ही मात्र बिझी. कधी काय फिल्म बघताय, कधी फिरायला गेलाय, कधी काय गप्पा मारताय, जसं काय बाकी कोणी नाहीच आहे तुमच्या आयुष्यात. स्वानंदी, आता हे गैरसमज नाही आहेत का? आता हे मी कसे दूर करायचे तू सांग. काय ग, चेहरा कसं झालाय? डोळे बघ तुझे, रडलीस का? काय नाही झालंय. सगळ्यांच्या चुकांवर पांघरून घालून स्वतः मात्र त्रास करून घ्यायचा. स्वानंदी, मला आजीने सगळं काही सांगितलंय. सासू आली होती ना तुझी, त्यांनी तुझं आणि नीलचं बोलणं करून दिलं ना. एक नंबरची आगाऊ बाई आहे. ताई प्लीज असं बोलू नको. गप्प बस. या मागचं कारण मला माहिती. सकाळी मी नीलला खोटं सांगितलं म्हणून तू तुझ्याशी भांडला ना. अजिबात नाही. उलट त्यांना खात्री होती की मी तुला खोटं बोलायला सांगितलंच नाही. बर, म्हणजे आता मी खोटारडी. अगं पण मी तुला असं काही बोलायला सांगितलंच नव्हतं. स्वानंदी, जास्त शहाणपणा करू नकोस. यामुळे नील जास्त शेफारलाय. हे बाई, अशी मुलं असतात ना, मुलगी शरण आली की तिच्या डोक्यावर पाय ठेवतात आणि मुलगी नाचवणारी भेटली ना की तिच्या तालावर नाचतात. नील तर मोठ्या घरचा आहे ग. पण मी तुला सांगते, त्याचे सगळे दुर्गुण आहेत ना त्याच्या बँक बॅलन्स पेक्षा मोठे असते. हा बँक बॅलन्स कुठून आला मध्येच? पैसा सगळ्यात मोठा आहे बॉस. पैशांसमोर नाती, प्रेम, माया, ममता याचं काही नसतं. पैसा सगळ्यात मोठा. हे काय लॉजिक आहे तुझं? माझं लॉजिक आहे. हे बघ, मी सांगते तसंच वाग, तसंच कर. ऐक माझं. मला काही सुचतच नाही. याआधी असं कधीच वागले नाही ते माझ्याशी. हे बघ, म्हणून म्हणते मी सांगतेय तसं वाग. तुला काहीच फिकीर नाही. त्याचा फोन आला काय किंवा गेला काय, तुला काहीच फरक पडत नाही असं दाखव. असं खोटं कसं दाखवू? मला पडतो फरक. आनंदी, मी तुला खोटं वागायला सांगत नाहीये. मग फक्त इमोशन्स लपव एवढंच म्हणते. आणि काही दिवसांचाच प्रश्न आहे यार. आणि हा, त्या बच्ची आताला काहीच सांगू नकोस, नाहीतर इकडचं तिकडे करून उगाच गैरसमज वाढवेल. बच्ची त्या का वाढवतील गैरसमज ते मला माहित नाही. पण अशी माणसं आहेत ना जी इतरांमध्ये लवकर मिक्स होतात, ती एकतर साधी भोळी असतात, नाहीतर महा हुशार पोचलेले असतात. मग बच्ची त्या साध्या साध्या हो. मग का आपल्या घरी दिवसातनं 2-3 वेळा येतात? अगं आजी बोलवते त्यांना, किंवा आपल्या घरी काही नवीन पदार्थ केला असेल आईने आणि काकूने तर त्या खायला बोलवतात. आपले घरचे पण ना चांगुलपणाचं दुकानच मांडून बसले. तू गप्प बस. मी सांगते तसंच वागायचं. स्वानंदी, कळतंय तुला?